आरोग्य संगीत म्युझिक थेरपीमध्ये आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहत आहोत. आज आपण व्यक्तिमत्व विकार पर्सनॅलिटी डिसऑर्डर या विषयावर बोलणार आहोत. व्यक्तिमत्व विकार ही मानसिक आरोग्याची स्थिती आहे. या विकारामुळे व्यक्तीच्या विचार, वर्तन आणि आंतरिक अनुभवात दीर्घकाळ टिकणारे बदल होतात. यामुळे व्यक्तीला त्रास होतो आणि त्याची कार्यक्षमता बिघडते. व्यक्तिमत्व विकाराची कोणती लक्षणं आहेत? पहिली गोष्ट, भावना समजून घेणे आणि त्रास सहन करणे त्याला कठीण जाते. तो आवेगपूर्ण वागतो. इतरांशी संबंध जोडणे त्याला कठीण होते. खोटे बोलणे आणि चोरी करणे या गोष्टी तो करतो. आक्रमकता, हिंसा किंवा बेकायदेशीर वर्तन त्याचे घडते. त्याच्याकडे पश्चातापाचा अभाव असतो. कायद्याचा किंवा इतरांच्या हक्कांची अवहेलना करतो तो. कौटुंबिक जीवन, सामाजिक क्रियाकलाप, काम, शालेय कामगिरी आणि एकूणच जीवनमानावर त्याचा परिणाम होतो. आता व्यक्तिमत्व विकाराची कारणे कोणती असतील? पहिली गोष्ट, बालशोषण. बालपणातील काही आठवणी आणि काही वाईट अनुभव यामुळे हा विकार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, सामाजिक. आर्थिक स्थिती हे देखील संभाव्य कारण असू शकते. तिसरी गोष्ट, पालकत्व. खराब पालकत्वामुळे, उदाहरणार्थ काही लोकांना स्तनपान न मिळाल्यामुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो. चौथी गोष्ट, अनुवंशिक शास्त्र. आक्रमकता, भीती, चिंता इत्यादी अनुवंशिक घटकामुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो. पाचवी गोष्ट, मेंदूतील बदल. मेंदूच्या अनेक भागामध्ये काही बदल होतात आणि त्यामुळे हा विकार घडतो. सहावी गोष्ट, शाब्दिक गैरवापरामुळे सुद्धा हा विकार होतो. आता व्यक्तिमत्व विकार यावर काय उपचार काय करता येतील? एक, चिंता, नैराश्य यासारखे व्यक्तिनिष्ठ त्रास आणि लक्षणे कमी करावीत. लोकांना त्यांच्या अंतर्गत समस्यांचे पैलू समजून घेण्यास मदत करावी. बेपर्वाई, सामाजिक अलगाव, ठामपणाचा अभाव आणि रागाच्या भरात वाढ यासारख्या गैर अनुकूल आणि सामाजिक दृष्ट्या अवांछित वर्तनामध्ये बदल करणे. अवलंबित्व, अविश्वास, अहंकार आणि हाताळणी यासारख्या समस्या प्रधान व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यामध्ये बदल करावा. याशिवाय काही मानसोपचार पद्धतीने सुद्धा उपचार करणं शक्य आहे. काही अँटीसायकोटिक्स किंवा मूड स्टॅबिलायझर्स या लोकांची आक्रमकता, चिडचिडेपणा कमी करू शकतात. आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये बिभास, कोमल रिषभ आसावरी, देवगंधार यासारख्या रागाच्या श्रवणाने व्यक्तिमत्व विकार कमी होण्यास मदत होते असे सांगितले आहे. धन्यवाद. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण दुहेरी व्यक्तिमत्व, ड्युअल पर्सनॅलिटी या विषयावर बोलणार आहोत.